नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल या चॅप्टरमधील बेसिक कन्सेप्ट समजावून घेणार आहोत. मागच्या वर्षी मित्रांनो आपण अँगल बायसेक्टर म्हणजे काय आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे आणि एखाद्या ट्रायंगलचे सर्व अँगल बायसेक्ट केल्यानंतर ते एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात हे पण आपणास माहीत आहे आणि तसेच ट्रायंगलच्या सर्व साईड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात हे पण माहीत आहे आपणास. त्यासाठी आपण रेफरन्ससाठी मागच्या वर्षीचं टेक्स्ट बुक घेतलेलं आहे. या ठिकाणी हा ट्रायंगल, या ट्रायंगलचा हा अँगल आणि हा अँगल बायसेक्ट केलेला आहे, त्यामुळे हे दोन इक्वल अँगल तयार झालेले आहेत. हे दोन बायसेक्टर आहेत. हे दोन बायसेक्टर एकाच पॉईंटमध्ये कॉन्क्रंट झालेले आहेत आणि त्या पॉईंट ऑफ कॉन्क्रंटला काय म्हणतात? इन सेंटर म्हणतात. दी अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्क्रंट. म्हणजे ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगलचे जर आपण बायसेक्टर काढले, येथे दोनच बायसेक्टर काढलेले आहेत, तिसरा जरी काढला असता तरी तो आय पॉईंटमधूनच पास झाला असता. द अँगल्स बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्क्रंट अँड द पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स इज कॉल्ड इन सेंटर. मग हे आयला काय म्हणतात? इन सेंटर. आता येथे हा ट्रायंगल, या ट्रायंगलचे आपण काय केलेले आहेत? प्रत्येक साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत आणि ते परपेंडिक्युलर बायसेक्टर पण एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत आणि त्या पॉईंट ऑफ कॉन्क्रन्सला काय म्हणायचं मग? सर्कम सेंटर. आणि ते सीने इंडिकेट करतात. आता दिस पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स आर रिस्पेक्टली कॉल्ड इन सेंटर. म्हणजे अँगल बायसेक्टरसाठी काय? इन सेंटर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी काय? सर्कम सेंटर असे म्हणतात. आता ॲक्टिव्हिटी दिली आपणास. ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे? ड्रॉ अ लाईन आणि टेक अ पॉईंट आउटसाइड द लाईन. आपण ॲक्टिव्हिटी करू. त्यासाठी आपण एक लाईन काढू. आपण एक लाईन काढलेली. आता सपोज ही लाईन यल. आउटसाईडला एक पॉईंट घ्यायचा. इथे आपण पॉईंट घेतला समजा, सपोज पी पॉईंट, हा पॉईंट. आता ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम दी पॉईंट टू दी लाईन विथ दी हेल्प ऑफ सेट स्क्वेअर. आता सेट स्क्वेअरचा यूज करून आपणास परपेंडिक्युलर काढायचा आहे. हे पण सेट स्क्वेअर चालेल, ते पण चालेल. आता ह्या सेट स्क्वेअरचा हा 90चा अँगल आहे. येथे आपणास परपेंडिक्युलर या लाईनला काढायचा आहे, त्यामुळे आपण सेट स्क्वेअर इथे यूज करत आहोत. ही लाईन मॅच केली अशी. हा पॉईंट येथे आहे, याच्यातून लाईन काढली आपण या लाईनवर, तर हा अँगल येथे किती होईल? 90 डिग्रीचा. म्हणजे हा परपेंडिक्युलर होऊन जाईल. सपोज पी एम काय? परपेंडिक्युलर आहे या लाईनला. ॲक्टिव्हिटी आपण केलेली आहे. आता अल्टिट्यूड म्हणजे काय? दी परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल ऑन दी साईड अपोजिट टू इट इज कॉल्ड ॲन अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल. परपेंडिक्युलर सेगमेंट आपण कुठून काढलेला आहे? ह्या ट्रायंगलच्या व्हर्टेक्समधून. या व्हर्टेक्समधून समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढलेला आहे. तर एवढ्या सेगमेंटला म्हणजे ए पी डिस्टन्सला काय म्हणायचं मग? येथे परपेंडिक्युलर झाला आहे आणि ए पी डिस्टन्स हा आपला अल्टिट्यूड आहे. याप्रमाणे असे किती अल्टिट्यूड काढता येतील आपणास? 3 काढता येतील. बी वरून समोरची साईड ए सीवर काढता येईल. सी वरून या समोरची साईड ए बीवर काढता येईल. आता ड्रॉ अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल. एक ट्रायंगल काढू आपण आणि प्रत्येक व्हर्टेक्समधून अल्टिट्यूड काढूत. आता एक्स वाय झेड एक कोणताही मेजरमेंट दिलेलं नाही कोणत्याच अँगलचं. एक्स वाय झेड एक ट्रायंगल काढायचं आपणास. हा ट्रायंगल आपण काढलेला आहे. आता ह्या एक्स वाय झेड आता प्रत्येक व्हर्टेक्समधून
आपणास समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढायचा आहे. त्यासाठी आपण सेट स्क्वेअरच यूज करणार आहोत. ह्या व्हर्टेक्समधून या साईडवर परपेंडिक्युलर म्हणून ही साईड आपण याला मॅच करणार आणि या साईडचा पॉईंट या साईडला मॅच करणार. झालेलं आहे मॅच. ह्या व्हर्टेक्समधून आपण असा परपेंडिक्युलर काढू. हा काय होईल, अल्टिट्यूड होईल ह्या वाय झेड साईडवर काढलेला. आता वायमधून काढू. वायसाठी आपण ही लाईन या साईडला मॅच करू आणि पॉईंट इथे आहे. ओके, हा इथे परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणजे हा एक काय झाला, अल्टिट्यूड. समजा एक्स पी पी क्यू आणि आता झेड पॉईंटमधून आपण काढू. पी क्यू सपोज आर, झेड आर हा पण अल्टिट्यूड झालेला आहे. आणि तिन्ही अल्टिट्यूड एकाच पॉईंटमधून इंटरसेक्ट झालेले आहेत आणि या पॉईंटला ओने इंडिकेट करतात. आणि ओ म्हणजे काय, ऑर्थो सेंटर. ओला ऑर्थो सेंटर, त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला काय म्हणायचं, ऑर्थो सेंटर. म्हणजे आपण 3 अल्टिट्यूड एका ट्रायंगलला काढू शकतो याप्रमाणे. आता नोट दॅट 3 अल्टिट्यूड्स आर कॉन्क्रंट. बरोबर आहे, हे तिन्ही अल्टिट्यूड एकाच पॉईंटमध्ये कॉन्क्रंट झालेले आहेत. दी पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स इज कॉल्ड दी ऑर्थो सेंटर. या ओला काय म्हणायचं, ऑर्थो सेंटर. इट इज डिनोटेड बाय दी लेटर ओ. ओने इंडिकेट करतात. दी लोकेशन ऑफ दी ऑर्थो सेंटर ऑफ अ ट्रायंगल. ॲक्टिव्हिटी, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ ऑल इट्स अल्टिट्यूड्स. राईट दी पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स. आता एक आपण राईट अँगल ट्रायंगल काढू, त्याचे अल्टिट्यूड्स काढू. एक सेगमेंट घेऊ. हा सेगमेंट घेतलेला आहे आपण. आता इथे राईट अँगल काढायचा आहे. म्हणजे या पॉईंटजवळ आपणास 90चा अँगल पाहिजे. तर आपण असाही काढू शकतो किंवा सेट स्क्वेअर यूज करून असाही काढू शकतो. पॉईंट घेतलेला आपण 90चा. तर हा पॉईंट इथे आपण म्हणजे हा 90चा अँगल होईल. बरोबर आहे. हा पॉईंट हा इथे घेतला तरी चालेल, इथेही घेतला तरी चालेल, कारण कोणता घेतला तरी राईट अँगल ट्रायंगलच होईल आपला. आता ह्या ट्रायंगलचे आपणास अल्टिट्यूड काढायचे आहेत. सपोज ABC हा आपण राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे. आता बी व्हर्टेक्समधून या ACवर आपण परपेंडिक्युलर काढू. असा काढता येईल. हा बी पॉईंट आणि ही साईड. बरोबर आहे. हा इथे हा झाला अल्टिट्यूड. BD हा अल्टिट्यूड. आता ए व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर काढायचा आपल्याला BC साईडवर. परपेंडिक्युलर आहेच हा, कारण इथे 90चा अँगल आहे. म्हणजे ए व्हर्टेक्समधून आपण या BC साईडवर परपेंडिक्युलर काढणार आहोत. म्हणजे अल्टिट्यूड काढण्यासाठी जी AB साईड आहे तोच आपला काय होईल, अल्टिट्यूड. म्हणजे हा दुसरा पण काढला आपण. आता C व्हर्टेक्समधून ह्या AB साईडवर आपणास परपेंडिक्युलर काढायचा आहे. हा आहे परपेंडिक्युलर, कारण हा 90चा अँगल आहे. म्हणजे आपण ह्या दोन साईड्स राईट अँगल ट्रायंगलमध्ये ह्या दोन साईड राईट अँगल करणाऱ्या दोन साईड ह्या काय आहेत, त्या अल्टिट्यूड पण आहेत. आणि हा एक अल्टिट्यूड. म्हणजे तिन्ही अल्टिट्यूड एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेत ह्या B पॉईंटमध्ये. बरोबर आहे. म्हणजे B म्हणजेच काय होईल आपला, O होईल. म्हणजे ऑर्थो सेंटर. आता हे झालं आपलं राईट अँगल विषयी. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये म्हणजे ऑर्थो सेंटर कुठं असतो, राईट अँगलच्या व्हर्टेक्सवर. ज्या ठिकाणी राईट अँगल होतो त्याच्या व्हर्टेक्सवर ऑर्थो सेंटर येतो. आता हा आपल्या तिन्ही अँगल 90पेक्षा कमी आहेत.
ॲक्यूट अँगल ट्रायंगल होईल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल यामध्ये काय झालेलं आहे, तिन्ही आल्टिट्यूडचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे आलेला आहे, ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्ये आलेला आहे, म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्येच आहे. बरोबर आहे. राईट अँगलमध्ये त्या 90चा ज्या ठिकाणी अँगल होतो त्या व्हर्टेक्सवर आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी बीच्या ठिकाणी. आता ही एक साईड काढली आपण. आता हा 90 होईल. बरोबर आहे. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल होईल. 90पेक्षा थोडी जास्त घेतलं तर 90पेक्षा जास्त अँगलचं होईल हा, म्हणून हा अँगल काय होईल, 90पेक्षा ग्रेटर होईल. आणि हा जर आपण ट्रायंगल केला आता तर तो होईल आपला ऑब्टूस अँगल ट्रायंगल, कारण एक अँगल त्यामध्ये 90पेक्षा ग्रेटर आहे. तर आता सपोज ABC, आता प्रत्येकाचे आपण आल्टिट्यूड काढू, म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्समधून समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढणार आहोत. या व्हर्टेक्समधून या साईडवर परपेंडिक्युलर काढता येईल. बरोबर आहे. हा काढलेला आहे आपण. आता ए व्हर्टेक्समधून ह्या BC साईडवर आपणास परपेंडिक्युलर काढायचा आहे. आता परपेंडिक्युलर असा तर होणार नाही, कारण असं मॅच होणार नाही. कसं जरी मॅच केलं असं या लाईनला ए व्हर्टेक्स तरी 90चा अँगल येत नाही. तो कसा येईल, असा येईल. म्हणजे ही साईड आपणास काय करावं लागेल, वाढवावी लागेल. ही साईड आपणास एक्सटेंड करावी लागेल. ही साईड आपण सपोज अशी एक्सटेंड केली तर मग आता ह्या BCवर एमधून परपेंडिक्युलर काढता येईल आपणास. ए पॉईंट हा काढलेला आपण इथे परपेंडिक्युलर. आता या C व्हर्टेक्समधून या साईडवर AB साईडवर काढायचा आहे C व्हर्टेक्समधून. तर त्यासाठी ही साईड आपणास वाढवावी लागेल. ही साईड आपण एक्सटेंड केली तर 90चा अँगल कसा येईल मग, हा प्रॉब्लेम फक्त ज्यावेळेस एक अँगल 90पेक्षा ग्रेटर असेल ट्रायंगलमध्ये त्यावेळेस असा त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोठे येतो आहे तो आपणास त्याचं लोकेशन काढायचं आहे. आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगलचं काढलेलं आहे, राईट अँगल ट्रायंगलचं काढलं आहे. आता हे कोणतं काढतो आहे, ऑब्टूस, म्हणजे एक अँगल त्याच्यात 90पेक्षा ग्रेटर आहे, विशाल कोन आहे, म्हणजे 90पेक्षा ग्रेटर आहे. आता आपण तिन्ही पण आल्टिट्यूड काढलेले आहेत, पण आता हे एकामेकांना इंटरसेक्ट झालेले नाहीत. आपण ते आता इंटरसेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल, त्यांना वाढवावी लागेल. हा आपण वाढवून घेऊ. बरोबर आहे. असा वाढवला, हा पण वाढवला आपण. आणि हा पण वाढवला. तर हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स येईल, तो काय असेल, O. म्हणजे ऑब्टूस अँगल ट्रायंगलमध्ये ऑर्थोसेंटर कुठे येतो, ट्रायंगल आपला एवढाच आहे, या ट्रायंगलच्या आउटसाईडला येतो, म्हणजे ट्रायंगलच्या एक्सटेरियर एरियात येतो. एक्सटेरियर एरियात हा ॲक्यूट अँगलला इंटेरियर एरियामध्ये येतो. राईट अँगल ट्रायंगलला पॉईंट ज्या ठिकाणी 90चा अँगल होतो त्याच पॉईंटवर येतो, त्याच व्हर्टेक्सवर येतो ऑर्थोसेंटर. हे पहा येथे आता ऑब्टूस अँगल ट्रायंगल काढला, त्याचा ऑर्थोसेंटर ह्या PQR हा ट्रायंगल आहे, पण आउटसाईडला म्हणजे एक्सटेरियर एरियामध्ये आलेला आहे. हा आपला ॲक्यूट होता म्हणून पॉईंट ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्ये आलेला आहे.
हा राईट अँगल ट्रायंगल होता, म्हणून ऑर्थो सेंटर या बी पॉईंटवरच आलेला आहे, या पॉईंटवर. आता नाऊ आय नो, आता एवढ्यावरून आपणास काय माहीत झालेलं आहे, दी अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल पास थ्रू एक्झॅक्टली वन पॉईंट, दॅट मीन्स दे आर कॉन्क्रंट. बरोबर आहे. द पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स इज कॉल्ड दी ऑर्थो सेंटर म्हणतात, हे पण माहिती आहे. अँड इट इज डिनोटेड बाय ओ, हे पण माहिती आहे आपणास. द ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल. बरोबर आहे. ज्या ठिकाणी 90चा अँगल होतो तो व्हर्टेक्स म्हणजेच काय असतो, ऑर्थो सेंटर. म्हणजे बीच्या ठिकाणी काय येईल, ओ, ऑर्थो सेंटर. आता द ऑर्थो सेंटर ऑफ ॲन ऑब्टूस अँगल ट्रायंगल इज इन दी एक्सटिरियर ऑफ दी ट्रायंगल. हा ऑब्टूस अँगल ट्रायंगल होता, त्यामध्ये ऑर्थो सेंटर कुठं आला, ट्रायंगलच्या एक्सटिरियर एरियामध्ये आलेला आहे. आणि दी ऑर्थो सेंटर ऑफ ॲन ॲक्यूट अँगल ट्रायंगल इज इन दी इंटेरियर ऑफ दी ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये ऑर्थो सेंटर हा आपला ट्रायंगलच्या इंटेरियर पोर्शनमध्ये आलेला आहे. आता हे झालं सर्व अल्टिट्यूड विषयी. आता आपणास मेडियन म्हणजे काय हे शिकायचं आहे. मेडियन, द सेगमेंट जॉईनिंग दी व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ दी ऑपोजिट साईड इज कॉल्ड अ मेडियन ऑफ द ट्रायंगल. द सेगमेंट हा FD, हा सेगमेंट एका व्हर्टेक्समधून सुरुवात झालेली आहे आणि त्याचा एंड कुठं झालेला आहे, ह्या समोरच्या साईडच्या सेंटरवर. म्हणजे सेगमेंट जॉईनिंग दी व्हर्टेक्स, हा व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ दी ऑपोजिट साईड, समोरच्या साईडचा सेंटर पॉईंट आणि हा व्हर्टेक्स यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे काय, मेडियन. आता या ट्रायंगलमध्ये SCF या ट्रायंगलमध्ये FD काय, मेडियन आहे. कारण ह्या व्हर्टेक्समधून समोरच्या साईडचा जो सेंटर पॉईंट आहे D हा सेंटर पॉईंट आहे. म्हणजे SD आणि DC हे दोन्ही डिस्टन्स कसे आहेत, इक्वल आहेत. टू ड्रॉ मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल, एक ट्रायंगल काढायचा आहे ABC आणि आपणास तिन्ही मेडियन काढायचे आहेत. कोणताही एक ट्रायंगल हा ट्रायंगल काढलेला आहे आपण. आता सपोज ABC हा ट्रायंगल आहे. आता प्रत्येक साईडचा आपणास सेंटर पॉईंट माहीत पाहिजे. येथे सेंटर पॉईंट काढण्यासाठी म्हणजे हा सेगमेंट बायसेट करावा लागेल, हा सेगमेंट बायसेट करावा लागेल आणि हा पण सेगमेंट बायसेट करावा लागेल. तर आपण बायसेट कसं करायचा हे आपणास माहीत आहे. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे आपण. येथे आपण आर्क करू, थोडं जास्त डिस्टन्स घेऊ म्हणजे आर्क बाहेर जाईल आपला. बरोबर आहे. या पॉईंटमधून पॉईंट मिळालेला नाही आपणास, थोडे एक्सटेंड करू. आता पॉईंट मिळाला आहे. आपणास सेंटर पॉईंट पाहिजे, त्यासाठी आपण या लाईन काय करू, फक्त पॉईंटला फक्त आपण डार्क करू थोडं. म्हणजे हा पॉईंट मिळाला आपणास, हे असं डॉट केलं तरी चालेल. फक्त हा पॉईंट पाहिजे होता आपणास, त्यासाठी आपण हा बायसेट केलेला आहे. म्हणजे ही साईड आणि ही साईड आता इक्वल झालेली आहे. त्याप्रमाणे ही पण साईड काढता येईल आपणास. ही काढण्यासाठी म्हणजे या साईडचा आहे आपणास सेंटर पॉईंट आता मिळून जाईल. बरोबर आहे. हा सेंटर पॉईंट आलेला आहे. आता या साईडचा काढू आपण. हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच होतील आता. म्हणजे हा पॉईंट आपला सेंटर पॉईंट हा येईल. बरोबर आहे. म्हणजे या प्रत्येक साईडचा आपण सेंटर पॉईंट काढलेले आहेत. हा आला आहे, हा एक आला आणि हा एक आला आहे. सपोज P, Q आणि R. आता मेडियन म्हणजे काय,
हा व्होल्टेक्स आणि व्होल्टेक्स समोरची साईड ही बी सी, त्याचा सेंटर पॉईंट क्यू आलेला आहे. क्यू आणि ए जर आपण जोडून घेतले तर ती मेडियन होईल. बरोबर आहे. ही एक मेडियन काढली आपण. बी व्होल्टेक्स, समोरची साईड ए सी आणि सेंटर पॉईंट पी. बी आणि पी हे जर आपण मॅच करून घेतले तर ते बी पी हे डिस्टन्स काय होईल, मेडियन होईल. आता हा पॉईंट आर आणि हा सी जोडून घेऊ. आपण जोडून घेतोय. तिन्ही मेडियन्स आपल्या कशा आल्या, एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. बरोबर आहे. आता या पॉईंटला काय म्हणतात मग, नोट डॅट मेडियन्स आर कॉन्क्रंट. मेडियन कॉन्क्रंट आहेत. बरोबर आहे. एकाच पॉईंटमधून गेलेले आहेत. देअर पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स इज कॉल्ड दी सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणायचं आणि इट इज डिनोटेड बाय जी. ह्या सेंट्रॉइडला, ह्या पॉईंट ऑफ कॉन्क्रन्सला जीने इंडिकेट करायचं आणि जी म्हणजे काय, सेंट्रॉइड. कारण आपण सी कशासाठी यूज करतो, सरकम सेंटरसाठी. सरकम सेंटर, सी आपण सरकम सेंटरला यूज करतो. ओ आपण यूज करतो ऑर्थो सेंटरला. ऑर्थो सेंटरला. आय यूज करतो इन सेंटरला. मग जी कशाला यूज करतो आपण, सेंट्रॉइडला. तो आपला ग्रॅव्हिटीमध्ये आहे म्हणून ते जीने इंडिकेट करतात. हा ट्रायंगल आपला ॲक्यूट अँगल ट्रायंगल होता. बरोबर आहे. कारण प्रत्येक अँगल 90पेक्षा कमीच आहे. तर मेडियनचा पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स म्हणजे सेंट्रॉइड कुठं आलेला आहे, ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्ये आला आहे. जर हा आपण राईट अँगल घेतला, रफ काढू आपण, राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण, समजा ए बी सी, या ठिकाणी 90चा आहे. जर सेंटर पॉईंट हा असेल, सेंटर पॉईंट हा असेल आणि हा सेंटर पॉईंट या साईडचे असतील तर आपण ही एक मेडियन होईल. बरोबर आहे. ही एक मेडियन होईल आणि ही एक मेडियन होईल. तर सेंटर पॉईंट कुठे येतो, ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्येच येतो. म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तरी सेंट्रॉइड आपला ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्ये येतो आहे. राईट अँगल ट्रायंगल असेल तरी सेंट्रॉइड आपला कुठे येतो आहे, ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्ये. आणि आपण ऑप्टूस अँगल ट्रायंगल घेऊ. म्हणजे एक अँगल आपला 90पेक्षा ग्रेटर आहे हा. म्हणजे हा कोणता होईल, ऑप्टूस अँगल ट्रायंगल. सपोज ए बी सी, ही साईड घेतली आपण सेंटर पॉईंट, या साईडचा हा सेंटर पॉईंट आणि या साईडचा हा सेंटर पॉईंट. जरी सेंटर असा एकाच पॉईंटमधून जाईल. म्हणजे ट्रायंगल कोणता जरी असेल तरी सेंट्रॉइड आपला ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्येच असतो. पण तसं अल्टिट्यूडला नाही. अल्टिट्यूडला राईट अँगल ट्रायंगल असेल तर ऑर्थो सेंटर कुठे येतो आपला, ह्या राईट अँगल होणाऱ्या व्होल्टेक्सवर येतो. आणि ऑप्टूस अँगल ट्रायंगल असेल तर ऑर्थो सेंटर आपला ट्रायंगलच्या एक्सटेरियर एरियामध्ये येतो. आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर आपला ऑर्थो सेंटर कुठे येतो, ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्ये. पण मेडियनसाठी ऑर्थो सेंटर कधी पण ट्रायंगलच्या इंटेरियर एरियामध्येच असतो. आता मित्रांनो आपण सेंट्रॉइडची प्रॉपर्टी पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक ट्रायंगल काढू आणि त्या ट्रायंगलच्या तिन्ही मेडियन काढू. आपणास मेडियन काढायचे आहेत त्यामुळे आपण सुटेबल डिस्टन्स घेऊ. म्हणजे आपणास साईडचा सेंटर पॉईंट घेता येईल. सपोज आपण हे डिस्टन्स 8 सेंटीमीटर घेऊ. म्हणजे याचा सेंटर पॉईंट आपणास माहीत होईल. या साईडचा 4 सेंटीमीटर असणार आहे. 4वर एक मार्किंग करू. म्हणजे हा या साईडचा सेंटर पॉईंट आहे. बरोबर आहे. म्हणजे मेडियन काढायला सोपं जाईल. आता हे डिस्टन्स आपण एक सपोज 6 सेंटीमीटर घेऊया. आता या पॉईंटवरून हे 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ आणि एक 9 सेंटीमीटर घेऊ. कोणतंही घेतलं चालेल पण आपणास सेंटर पॉईंट काढण्यासाठी सोपं होईल आणि मेडियन काढता येईल. आता हे 9 सेंटीमीटर डिस्टन्स घेतले. हे आपण 6 घेतलेले. आपला पॉईंट मॅच झालेलं नाही त्यासाठी हे एक्सटेंड करून घेऊ आपण थोडं डिस्टन्स. म्हणजे
आता ही साईड माहिती आहे आपणास 6 आहे आणि ही 9 आहे, म्हणजे सेंटर पॉईंट यांची काढण्यासाठी सोपं जाईल आपणास. ही 8 सेंटीमीटर आहे, म्हणजे हा सेंटर पॉईंट 4 वर घेतलेला आहे आपण. ही 9 आहे म्हणून याचा सेंटर पॉईंट 4.5 वर येईल हा सेंटर पॉईंट. आता हे 6 सेंटीमीटर आहे त्यामुळे याचा सेंटर पॉईंट 3 सेंटीमीटर येईल. आता आपणास ट्रायंगल ABC काढलेला आहे आपण. ट्रायंगल ABC सेंटर पॉईंट पण काढलेले आहेत. आता मीडियन काढू. या व्हर्टेक्समधून समोरच्या साईडचा मिड पॉईंट जोडून घेऊ. ही झाली मीडियन. आता ए व्हर्टेक्समधून ह्या BC साईडचा सेंटर पॉईंट आपण जोडून घेऊ. ही झाली मीडियन. आणि बी व्हर्टेक्समधून हा सेंटर पॉईंट आपण मॅच करून घेऊ. तिन्ही मीडियन एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. त्या पॉईंटला आपण सेंट्रॉइड म्हणजे Gने इंडिकेट करू. सेगमेंट AR, A आणि R ही एक मीडियन, B आणि Q ही एक मीडियन, अँड CP ही एक मीडियन. बरोबर आहे. पॉईंट ऑफ कॉन्करन्सला Gने इंडिकेट केलेला आहे. आता आपण काय करू, प्रत्येकाचं मेजरमेंट किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करू. AG, PQ, BG हे सर्व आपण कॅल्क्युलेट करू. तर आता हे डिस्टन्स किती आहे A आणि Gचं, आपण हे A आणि G 4.4 आहे. 4.4 म्हणजे AG डिस्टन्स किती आहे 4.4 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता GR डिस्टन्स किती आहे पाहू आपण. GR 2.2 आहे. 2.2 म्हणजे 2.2. आता AG आणि GR यांचा आपण रेशिओ घेतला. AGचा 4.4 आहे डिस्टन्स आणि GRचं 2.2 आहे. तर हे कसं आहे, रेशिओ कसा आहे 2:1 आहे. बरोबर आहे. म्हणजे 4.4 आणि 2.2 हा रेशिओ किती येईल 2:1 येईल. म्हणजे याच्या हे डबल आहे किंवा याच्या हे हाफ आहे. 2:1च रेशिओ आलेला आहे. आता BG हे डिस्टन्स किती आहे पाहू आपण. B आणि G हे डिस्टन्स जवळपास 3.8 आहे. 3.8. आता G आणि Qचं किती आहे पाहू आपण. G आणि Qचं डिस्टन्स 1.9 आहे. 1.9. BG 3.8 आणि GQ 1.9. हे कमी जास्त होऊ शकते. आपण जसा ट्रायंगल काढला त्याप्रमाणे हे डिस्टन्स येतील. 3.8 आणि 1.9 म्हणजे हा रेशो किती आला 1.9च्या डबल आहे. 3.8 म्हणजे 2:1च रेशो आहे. आता CG हे डिस्टन्स आपण किती आहे कॅल्क्युलेट करू. फ्रॉम C आणि G हे डिस्टन्स आहे जवळपास 5.4. बरोबर आहे. तर आता P आणि Gचं पाहू. 2.7 आहे. म्हणजे 2.7. CGचं डिस्टन्स 5.4 आणि हे आले 2.7 म्हणजे 5.4 आणि 2.7. रेशो कसा आला आहे 2.7च्या डबल आहे 5.4 म्हणजे हा डबल घेतला तर हा त्याच्या हाफ आहे. बरोबर आहे. म्हणजे रेशो कसा आहे, हे जर 2.2 तर हे किती आहे 4.4 म्हणजे हे डबल आहे. म्हणजे मेडियनचे 2 पार्ट झालेले आहेत. त्यापैकी एक हा समजा 10 सेंटीमीटर असेल तर हा किती येईल मग 5 सेंटीमीटर म्हणजे 2:1 रेशिओ असतो. ऑब्झर्व दॅट ऑल ऑफ दीज रेशिओज आर नियरली 2:1 आलेले आहेत आपले रेशिओ. म्हणजे दी सेंट्रॉइड डिवाइड्स इच मेडियन इन दी रेशिओ 2:1. बरोबर आहे 2:1. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.